मैत्रिणींनो, आपण नेहमी विचार करतो की आपल्याला स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेसची माहिती मिळावी. तर आज अशाच काही आपल्यासाठी स्वयंपाक करताना काही खास टिप्स ज्याचा वापर तुम्ही आपल्या आरामाने आपल्या किचनमध्ये करू शकता, अशाच टिप्स मी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात 1-2 उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे. जाम वगैरे बनवण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डालडा लावून घ्यावा, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही. भज्जी बनवताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाणा कुस्करून घ्यावा, भज्जी छान लागतात. लोणी कडवताना त्यात मिठाचा खडा टाकावा, म्हणजे तूप कणीदार होते. दही वड्याकरिता दही बनवताना त्यात एक बटाटा म्हणजे उकडलेला बटाटा मऊ करून घालावा, चव छान लागते. कचोरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे, म्हणजे सारण खमंग लागते. कोणताही सूप करताना त्यात पुदिना कडुलिंबाची पावडर टाकावी, उत्तम वास येतो. दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे, भाजी अत्यंत चवदार होते. फ्लावरची भाजी शिजवताना त्यात थोडे दूध घालावे, म्हणजे फ्लावरचा रंग बदलत नाही. पालेभाजी करताना हिरवीच राहण्यासाठी भाजी फोडणीनंतर भाजी सोडल्यावर चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. डोसा कुरकुरीत होण्यासाठी डाळ भिजवतानाच थोडी तुरीची डाळ व मेथी दाणे भिजत घालावे. कडधान्य व डाळी लवकर शिजवण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे व मग शिजवावे. अंडे उकडताना त्यात किंचित मीठ घालावे, म्हणजे कवच अलगद निघते. बटाटे उकडताना त्यात थोडे मीठ घाला, म्हणजे बटाटे फुटणार नाहीत. लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, लायटर पुन्हा सुरू होईल. नॉनस्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा टाक लावा. राजगिरा, मोहरी, तीळ हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून उन्हात वाळवावे व कोरड्या डब्यात ठेवावे. पापड, लोणची, मूगवड्या वगैरे बनवताना हिंगाचा वापर करावा, त्यामुळे टिकाऊ होतो आणि पदार्थ अधिक चविष्ट बनतो. मध गोठलेले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी. फ्रूट सॅलड, दूध वा अन्य कोणत्याही सरबतामध्ये मध टाकल्यास चव चांगली लागते व सक्तीवर्धक सुद्धा होते. खोबऱ्याच्या वाट्या खौट होऊ नये म्हणून ते मिठाच्या पाण्यात काही काळ भिजत ठेवाव्यात, नंतर वाळवून ठेवाव्यात. नारळ फोडण्याआधी धुवून घ्यावे. सफरचंद, पेरूच्या फोडी लवकरच काळ्या पडतात, त्या काळ्या पडू नयेत त्यासाठी थोडा लिंबू रस लावून ठेवावा. लिंबाचा रस काढावयाचा असल्यास प्रथम ते जमिनीवर हलक्या हाताने दाबून फिरवावे, नंतर रस काढावा. रस भरपूर निघतो. वर्षाच्या साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे व टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून नंतर कडक उन्हात वाळवत ठेवाव्यात व नंतर दळाव्यात. तिखट ठेवताना त्यात मध्ये मध्ये थोडे मीठ भुरकवावे. प्लॅस्टिक भांड्यावरील किंवा कपबशावरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावेत. त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावेत. खरी सुगरण तीच जी स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णेचे मंदिर असं समजते. आजच्या ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि किचन टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच काही यूजफुल व्हिडिओमध्ये.